नमस्कार मंडळी, मी ॲडव्होकेट प्रदीप मोरे. आज चैत्र पौर्णिमा. आजचा दिवस आपण हनुमंताचा जन्मोत्सव म्हणून साजरा करतो. जन्मोत्सव म्हणण्याचं कारण म्हणजे हनुमान हा चिरंजीव आहे. संपूर्ण देशभरामध्ये हनुमंताची जयंती ही वेगवेगळ्या पद्धतीने आणि मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. जेथे जेथे रामकथा ऐकवली जाते तेथे तेथे ती रामकथा ऐकण्यासाठी हनुमंत उपस्थित असतात अशी मान्यता आहे. हनुमानाचं वर्णन आपल्याला दोन प्रकारे करता येईल: दास हनुमान आणि वीर हनुमान. जेव्हा हनुमान हा दास असतो तो प्रभू श्रीरामचरणी समर्पित असतो, आणि जेव्हा हनुमान हा वीर असतो तो शत्रूचा पराजय करण्यासाठी तत्पर असतो. रामायणामध्ये अनेक ठिकाणी हनुमानाचा उल्लेख आलेला आहे. हनुमानाने एकट्याने समुद्र पार करून रावणाची सोन्याची लंका जाळली होती. जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागली तेव्हा हिमालयातून द्रोणागिरी पर्वत उचलून आणून त्यांनी लक्ष्मणाचे प्राण वाचवले होते. जेव्हा अहिरावण आणि महिरावण यांनी प्रभू श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण यांना बंधन करून पाताळात डांबून ठेवले होते, त्यावेळी पाताळात एकट्याने जाऊन आणि त्यांच्याशी लढाई करून हनुमंताने त्या दोघांची सुटका केली होती. हनुमंत हा अतिशय विद्वान, राजनीतिज्ञ आणि संवाद कौशल्य असलेला आहे. हनुमंताला पवनसूत, अंजनीसूत, पवनपुत्र, मारुती याही नावाने ओळखले जाते. अशा या धैर्यवान, साहसी, महावीर, महाबली हनुमानच्या जन्मोत्सवाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.